UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। अजितदारांची मुख्यमंत्री फडणवीसांसोबत सागर निवासस्थानी अर्धा तास खलबत। मुंडेंच्या राजीनाम्याचा दबाव वाढल्यानंतर अजित पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट। पुरावा मिळेपर्यंत धनंजय मुंडेंचा राजीनामा नाही, अजितदारांचं मत। SIT आणि न्यायालयीन चौकशीपर्यंत कोणतीही कारवाई न करण्याची भूमिका, सूत्रांची माहिती। मंत्री धनंजय मुंडे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांमध्ये तासभर बैठक। भेटीत बीड प्रकरणावर आणि विरोधकांकडून होणाऱ्या राजीनाम्याच्या मागणीवर चर्चा, सूत्रांची माहिती। सुरेश धस आज मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार। बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणात धस फडणवीसांची भेट घेणार। दरम्यान सुरेश धस यांनी अजित पवारांकडे भेटीसाठी वेळ मागितली। खंडणीसाठी मंत्री धनंजय मुंडेंच्या सातपुडा बंगल्यावर बैठक। मुंडेंनी 3 कोटींची खंडणी मागितली। बैठकीत वाल्मिक कराड, नितीन बिक्कड उपस्थित। TV9 मराठीच्या मुलाखतीत भाजप आमदार सुरेश धस यांचे स्फोटक आरोप। माझ्यावरील आरोप फेक नरेटिव्ह, महायुतीतच आरोप करण्यापूर्वी सुरेश धसांनी त्यांच्या पक्षाध्यक्षांसोबत चर्चा करावी। तपासाआधीच एखाद्याचं नाव घेणं चुकीचं, मंत्री धनंजय मुंडेंचं प्रत्युत्तर। वाल्मिक आकाचा आका म्हणजे धनंजय मुंडे। बीड हत्या प्रकरणात आरोप करताना सुरेश धस स्पष्टच बोलले। कराड मुंडे एकाच नाण्याच्या एक बाजू असल्याची ही टीका। अजितदारा धनंजय मुंडेंना पाठीशी का घालतायत? मुंडेंच्या जवळच्या माणसानं भयावह कृत्य केलंय, त्यामुळे चौकशी होईपर्यंत नैतिकता म्हणून मुंडेंनी राजीनामा द्यावा। सुरेश धस मागणीवर ठाम। बीड हत्या प्रकरणात राज्य सरकारनं निर्धारानं कारवाई केली आहे। कुणीही धमक्या देण्याचा प्रयत्न केल्यास त्याला सोडणार नाही, गृहमंत्री फडणवीसांचा कडक इशारा। संतोष देशमुखांना मारहाण करतानाचा व्हिडिओ, आरोपींच्या फोनमधून हस्तगत। आरोपी देशमुखांना निर्दयीपणे मारत आनंद लुटत होते। SIT कडून कोर्टात युक्तिवाद, सर्व पुरावे कोर्टात सादर। बीड हत्या प्रकरणात गंभीर तपास नाही, SIT बरखास्त करा, अंजली दमानी यांची मागणी। सर्व अधिकारी कराडच्या आशीर्वादानं आल्याचा आरोप। आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक। आजच्या बैठकीत कॅबिनेटची संकल्पना राबवण्यात येणार, मंत्रालयातील सूत्रांची माहिती। पुण्यात भाजपचा ठाकरे गटाला मोठा धक्का। ठाकरे गटाच्या 5 माजी नगरसेवकांचा आज भाजपमध्ये प्रवेश। मुख्यमंत्री फडणवीस, मोहोळ बावनकुळेंच्या उपस्थितीत प्रवेश होणार। मातोश्रीवर आज उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत महापालिका निवडणुकांसंदर्भात बैठक। पदाधिकारी आणि पक्षाचे नेते बैठकीला उपस्थित राहणार। राज ठाकरेंनी बोलावली मुंबईतील विभाग अध्यक्षांची बैठक। सकाळी 11 वाजता शिवतीर्थ इथे बैठक। बैठकीत राज ठाकरे पालिका निवडणुकीचा आढावा घेण्याची शक्यता। बच्चू कडू यांच्या नेतृत्वात आज अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयावर बाडा आंदोलन। राज्यभरातील शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग, धनगर बांधव मोर्चात सहभागी होणार। विविध घटकांच्या मागण्यांसाठी बच्चू कडू आक्रमक। आज दिल्ली विधानसभा निवडणुकीची घोषणा होणार। दुपारी 2 वाजता विज्ञान भवनात निवडणूक आयोगाची बैठक। देशात HMPV विषाणूची लागण झालेले 6 रुग्ण आढळले। HMPV विषाणू भारतासह जगभरात आधीपासूनच अस्तित्वात, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून स्पष्ट। नागपुरात HMPV विषाणूचे 2 संशयित रुग्ण सापडले। एका 7 वर्षीय मुलगा आणि 13 वर्षीय मुलीला विषाणूची लागण झाल्याचा संशय। दोन्ही लहान मुलं उपचारानंतर बरे झाल्याची माहिती। दहशत आणि वर्चस्व निर्माण करण्यासाठी अनमोल बिश्नोईंकडून बाबा सिद्दीकींची हत्या। मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने दाखल केलेल्या आरोपपत्रात नमूद। नॅक मूल्यांकनाबाबतची माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर अद्ययावत न केल्यास प्रवेशावर निर्बंध। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा संलग्न महाविद्यालयांना इशारा। राज्यातील 122 साखर कारखान्यांकडे 1685 कोटींची FRP थकीत। 30 कारखान्यांनी FRPची 100% रक्कम दिली। साखर आयुक्तालयाच्या अहवालातून माहिती समोर। राज्यात 2 दिवसात थंडी वाढण्याचा अंदाज। मुंबईचं किमान तापमान 14 अंशांवर येण्याची शक्यता। अनेक शहरांचं तापमान 1 अंकी नोंदवण्यात येईल, हवामान अभ्यासकांचा अंदाज।
नेपाळमध्ये 7.1 रिश्टर स्केलचा भूकंप. नेपाळमधील नोबुचे येथे भूकंपाचा केंद्रबिंदू. दिल्ली, बिहार, पश्चिम बंगालमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार.